नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी. आपण बघताय कवडसा. मित्र हो, पश्चिम आशियामधील संघर्ष टळावा म्हणून 11 एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे जी चर्चा सुरू होती ती आता संपूर्णपणे फिसकटलेली आहे. म्हणजे अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधीमध्ये 21 तासापेक्षा जास्त वेळ ही चर्चा झाली, पण त्यातून काही तोडगा निघालेला नाही. होर्मुझची समुद्रधुनी खुली करणं, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबवणं, अमेरिकेने युद्ध पूर्ण थांबवून सैन्य माघारी घेणं, या विषयावरती दोन्ही राष्ट्रे ठाम आहेत. त्यामुळं त्यावर तोडगा हा निघणं शक्यही दिसलं नव्हतं. एकतर दोघांचेही जे प्रस्ताव होते ते एकमेकांना मान्य झाले नाहीत आणि त्यामुळं यातनं कुठलाही करार झाला नाही. दोन्ही शिष्टमंडळे माघारी गेलेली आहेत. दोघेही आपापल्या मुद्द्यावर ठाम होते आणि आता तर अमेरिकेनं युद्धाची तयारी देखील सुरू केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी ट्रम्प यांच्या स्वभावाबद्दल बोललेलो होतो. अतिशय हेकट तिरसट असा त्यांचा स्वभाव आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ते गंभीर दिसले नाहीत. ज्यावेळेला चर्चा ही चालू होती त्यावेळेला ते कुठला तरी खेळ बघण्यात मग्न होते. याशिवाय त्यांचं इशारे देणं हे चालूच होतं. या काळात त्यांनी चीनलाही इशारा दिला की तुम्ही इराणला शस्त्रपुरवठा थांबवा, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आता असं बोलल्यानंतर चीनही काही थांबणार नाही. त्यांनी त्याला प्रत्युत्तर त्यांच्या पद्धतीने दिलेलं आहे की आम्ही इराणला कधीच शस्त्र पुरवलेले नाहीत. आमचा 25 वर्ष सहकार्य करार आहे. तिथं गुंतवणूक करण्यावर आमची चर्चा त्यातनं सुरू आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता या सगळ्यामध्ये पाकिस्ताननं मध्यस्थ म्हणून भूमिका घेतलेली होती आणि त्याची चर्चाही जगभर झाली. म्हणजे भारतातही झाली. म्हणजे भारताला मागे पाडावं म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्करप्रमुख यात अगदी हिरिरीनं भाग घेत होते, असं साधारण चित्र होतं. यात एक लक्षात आलं की पाकिस्तान किती अपरिपक्व आहे आणि हे यामधनं समोर आलेलं आहे. कारण आपल्याला मध्यस्थाची भूमिका मिळाली यामध्येच ते मशगूल होते. त्याच आनंदात ते राहिले. मध्यस्थाची भूमिका किती गंभीर असते आणि ती बजावणंसुद्धा जबाबदारीचं काम असतं, हे त्यांच्या मात्र लक्षात आलेलं दिसत नाही. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की अगदी साधे साधे आपल्याकडचे कामगारांचे प्रश्न जरी आले तरी पहिल्या बैठकीत किंवा पहिल्या चर्चेमध्ये ते कधी सुटत नसतात. हा तर युद्धासारखा प्रश्न आहे. 2 राष्ट्र 3 राष्ट्र ह्यात अगदी त्वेषानं लढलेली आहेत आणि असा प्रश्न एका बैठकीत कसा काय निघेल, हे साधं गोष्ट आहे. जगाला समजणारी ही गोष्ट आहे की जगालाही माहीत होतं की पहिल्या बैठकीत काय नसतं, काही होत नसतं. किमान चर्चेला सुरुवात झाली ही सुद्धा समाधानाची बाब मानली जाते. पण पाकिस्ताननं यामध्ये पुढचा रोल काहीच घेतला नाही. कारण चर्चा फिसकटणार यात काही भविष्यवेत्याची गरज नव्हती. पण ती चर्चा पुढं चालू राहावी म्हणून पाकिस्ताननं काही त्याबाबत निर्णय घेतला, काही भूमिका बजावली असं कुठं दिसत नाही. त्यांनी त्यांच्यापुढं कुठला पर्याय ठेवला नाही की ह्यात आपले प्रश्न सुटणार नाहीत, आपण काही अवधीनंतर बोलत राहूया, चर्चा करत राहूया.
असं त्यांनी सुचवायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं. पण एकतर त्यांची तेवढी ताकदही दिसत नाही. कारण अमेरिकेला ते काय सांगणार शेवटी अशा परिस्थितीत किंवा इराणला तरी काय सांगणार? तर पण एक व्हायला पाहिजे होतं, की चर्चेचे दरवाजे हे दोन्ही बाजूनं उघडे ठेवायला हवे होते आणि ती मध्यस्थाची जबाबदारी असते. मध्यस्थानं त्यात आत्ता काही मिटणार नाही किंवा मिटू शकलं नाही, तरी आपण चर्चा चालू ठेवूया. 2 दिवसानं भेटूया, 3 दिवसानं आणखीन भेटूया, असं काहीतरी त्यांनी सांगायला पाहिजे होतं. ही मध्यस्थाची जी जबाबदारी आहे, ती पाकिस्तानला काही जमली नाही. हेच यातनं साधारण निष्पन्न होतं आणि त्यामुळं युद्धाचे ढग पुन्हा आणखीन आकाशात विरघळायला लागलेले आहेत. पुढचं काय होतंय, उद्या काय होतंय, काहीच सांगता येत नाही. यासाठी चर्चा चालू ठेवायला पाहिजे होती. चर्चा बंद करून काहीच निष्पन्न होणार नव्हतं. हे मध्यस्थ म्हणून पाकिस्तानला कळायला पाहिजे होतं आणि अमेरिका, इराण यांनी ती भूमिका घ्यायला पाहिजे होती, की आपण पुन्हा ह्याच्यावर भेटू. असं कुठलंच निर्णय यामध्ये झाला नाही आणि हे सगळ्यात धोकादायक असं चित्र आहे. धन्यवाद. मित्रो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सर्व मित्रपरिवाराला पाठवा आणि सबस्क्राईब करा हीच विनंती. धन्यवाद.